Hello my dear students and welcome to the science class of 6th standard and we are doing lesson number 14 light and the formation of shadows. तर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, त्यांनासुद्धा त्याची मदत होईल. सो दिस इज महाराष्ट्र बोर्ड सायन्स lesson number 14 light and the formation of shadows. So इथे दिलं आता कॅन यू टेल. ओके, तर पहिला प्रश्न बघूया. कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस. आता अगदी डार्कनेस असेल, अगदी अंधार, जिथे जरा पण लाईटचं एकही रे नाही आहे किंवा किरण नाही आहे तिथे आपण बघू शकतो का? तर नाही. यू कॅनॉट सी इन टोटल डार्कनेस. तर व्हॉट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. तर आपल्या भोवती आपल्याला जे वस्तू दिसतात तर ते बघण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? तर लाईट हेल्प्स अस टू सी ऑब्जेक्ट्स अराउंड अस. आणि व्हॉट डज द लाईट इन ईच वन ऑफ द पिक्चर्स ओरिजिनेट फ्रॉम. आता हे 4 पिक्चर्स दिले आहेत तर तिथला लाईट येण्याचा सोर्स म्हणजे कुठून लाईट येते ह्या 4 पिक्चर्समधून. ओके, तर लाईट येण्याचं मूळ कुठलं आहे? तर पहिल्या चित्रामध्ये सूर्य, दुसऱ्यामध्ये बल्ब आहे, नंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला काजवा दिसतोय. ओके, जो बारीक जीव असतो रात्रीचे ज्यांच्यामधून लाईट दिसते ते जीव काजवे. आणि चौथा आहे मेणबत्ती. ओके, हे फायर किंवा आग. सो द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मिनिंग दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड लुमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. आता जे मटेरियल ज्याच्यामधून स्वतः त्यांच्यामधून जेव्हा लाईट येते अशा ऑब्जेक्ट्सना लुमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स म्हणतात. ओके, कारण त्यांच्या स्वतःची लाईट असते. सूर्य किंवा आग, काजवे. ओके, द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट्स एमिट लाईट. आता ती केवढी लाईट एमिट करतात किंवा सोडतात त्याच्यावर त्यांची इंटेन्सिटी ऑफ लाईट, तीव्रता ऑफ लाईट ओळखली जाते किंवा डिटरमाइन केली जाते. म्हणजे त्यांना तेवढी लाईट एमिट करतात असं म्हटलं जातं. त्यांची इंटेन्सिटी जास्ती आहे किंवा कमी आहे हे सांगितलं जातं. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड टू द एक्सटेंट विच द ऑब्जेक्ट्स एमिट लाईट. तर किती मोठा प्रकाश ते स्वतःचा एमिट करतात किंवा बाहेर सोडतात, देतात. फॉर एक्झाम्पल, द लाईट एमिटेड बाय इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑब्टेन फ्रॉम अ कॅन्डल. तर इलेक्ट्रिक बल्बमधून आलेली लाईट ही जास्ती असते. इलेक्ट्रिक बल्ब किंवा इलेक्ट्रिक टॉर्चमधून आलेली लाईट ही मेणबत्तीच्या लाईटपेक्षा जास्ती असते, त्यामुळे त्याची इंटेन्सिटी जास्ती असते. सो इंटेन्सिटी ऑफ अ इलेक्ट्रिक बल्ब और इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर दॅन द इंटेन्सिटी ऑफ अ कॅन्डल, द लाईट एमिटेड फ्रॉम अ कॅन्डल. बल्बमधून आलेली लाईटची तीव्रता मेणबत्तीच्या लाईटपेक्षा जास्ती आहे. Now next, the objects or materials that are not sources of light themselves are called non-luminous objects or materials. आणि जे मटेरियल जे स्वतःहून लाईट देत नाहीत किंवा सोडत नाहीत त्यांना नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हटले जातात. सम मॅन मेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स ऑल्सो एमिट लाईट. दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. आणि माणसाने बनवलेले जे लाईट ऑब्जेक्ट्स असतात जे लाईट देतात त्यांना आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट म्हणतात. ओके, त्यांचा मॅन मेड स्रोत असतो उजेडाचा किंवा लाईट देण्याचा. द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. आता नॅचरल सोर्स ऑफ लाईट मेन मुख्य म्हणजे सन या जगातला. ओके, अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय ऑर द फायरफ्लाईज, सम अँगलर फिश ॲज वेल ॲज हनी मशरूम आर नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. तर हे सगळे थोडे रातकिडे असतात, काजवे असतात किंवा एका विशिष्ट प्रकारचे मासे असतात पाण्यामधले, ते स्वतःहून लाईट जेव्हा देतात त्यांना त्यांची लाईट ही नॅचरल आहेत. दे आर नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. हनी मशरूम म्हणून एक असतं ते पण लाईट देतं. सो दीज आर ऑल नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. तर नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट तुम्हाला कुठले विचारले तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स देता येईल. द प्रॉपगेशन ऑफ लाईट. You may have seen in the afternoon rays of light entering through a slit in a door or a small hole in the roof. तर तुम्ही दुपारच्या वेळेला किंवा कधी असं जेव्हा सूर्यप्रकाश ब्राईट असतो आणि
आपला रूममध्ये कुठलाही पूर्ण अंधार असतो आणि खिडकीची फट किंवा जरी खिडकी उघडली किंवा दरवाजात थोडासा होल असला तर तिथून लाईट येते. ओके, आणि त्या लाईटच्या पाथमध्ये आपल्याला बारीक बारीक धूळ दिसते, की कणकण दिसतात हवेत. तर ह्या कणांमुळे आपल्याला ती लाईट दिसते आणि ती लाईट स्ट्रेट लाईन्समध्ये असते. सो यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट म्हणजे फट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन द रूफ म्हणजे छतामध्ये एक होल असतो. ॲज दिस रेज ऑफ लाईट फ्रॉम द स्लिट ऑर द होल मूव्ह टुवर्ड्स द फ्लोअर द डस्ट पार्टिकल्स इन देअर वे आर सीन क्लिअरली. जेव्हा ती लाईट जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा त्या लाईटचा जो पाथ असतो किंवा जी लाईटची स्ट्रेट लाईन असते त्याच्यामध्ये आपल्याला डस्ट पार्टिकल्स दिसतात आणि ते फार क्लिअरली दिसतात. अँड ड्यू टू दीज पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल. ह्या पार्टिकल्समुळे आपल्याला त्या लाईटचा रस्ता किंवा पाथ, ज्या वाटेतून लाईट येते, ज्या स्ट्रेट फटीतून येते ती आपल्याला दिसते, कारण ह्या डस्ट पार्टिकल्समुळे. या छोट्या छोट्या पार्टिकल्स असतात त्यांच्यामुळे आपल्याला ती लाईट विजिबल असते. अँड वी कॅन सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन्स. आणि तो लाईटचा पाथ वाकडा तिकडा नसतो, तर स्ट्रेट लाईनमध्ये पडलेला असतो. चित्रामध्ये तुम्हाला बघितलं तर कळेल किंवा तुमच्या घरातसुद्धा तुम्हाला हे एक्सपेरिमेंट करता येईल. सो ड्यू टू दिस पार्टिकल द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल. आपल्याला ह्या डस्ट पार्टिकल्समुळे ती लाईट दिसते आणि ती स्ट्रेट लाईनमध्ये असते. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. टेक 3 कार्डबोर्ड्स. ओके, 3 कार्डबोर्ड्स घ्यायचे आहे आणि एक स्मॉल होल तुम्हाला कार्डबोर्डच्या सेंटरमध्ये करायचे आहे. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर इन ईच ऑफ द कार्डबोर्ड युझिंग अ थिक नीडल. आता मोठी नीडल, जाडशी सुई घेऊन तुम्हाला प्रत्येक कार्डबोर्डच्या मध्ये होल करायचं आहे एकाच ठिकाणी. अरेंज द कार्डबोर्ड्स इन सच अ वे दॅट द 3 होल्स आर इन द सेम लाईन. तर एकाच सेम लाईनमध्ये ते होल असले पाहिजेत. ओके, आणि ते कार्डबोर्ड्स तुम्हाला असे चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवायचे आहेत. आणि त्याच्या पुढे स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड्स अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम द अदर साईड. तर 3 कार्डबोर्ड्स अरेंज करायचे चित्रात ठेवल्याप्रमाणे आणि तिथनं एका साईडनं तुम्हाला कार्डबोर्ड आणि एका साईडला तुम्ही ते होल्समधून तुम्हाला ती एका साईडला कॅन्डल ठेवायची आहे आणि एका साईडला स्वतः उभं राहून ती कॅन्डलची फ्लेम तुम्हाला त्या होल्समधून बघायची आहे. ओके, तर काय होतं की ते जेव्हा स्ट्रेट एका लाईनमध्ये असतात तेव्हा तुम्हाला ती कॅन्डलची फ्लेम दिसते. पण जर कार्डबोर्ड हलवला किंवा 3ही होल एका लाईनमध्ये आले नाहीत तर तुम्हाला ती फ्लेम दिसत नाही. ओके, विल गो टू द नेक्स्ट पेज. म्हणजे हा डायग्राम नेक्स्ट पेजवरच आहे. सो विल स्टार्ट विथ द नेक्स्ट एक्सपेरिमेंट. लेट्स ट्राय दिस. नाव टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंड इझिली. आता तुम्हाला एक ट्यूब घ्यायची आहे जी सॉफ्ट असेल, जी लगेच बेंड होऊ शकेल अशी. अँड ॲज शोन इन द फिगर प्लेस द बर्निंग कॅन्डल ऑन अ स्टँड अँड लुक ॲट इट थ्रू द ट्यूब. आणि ते चित्रात दाखवलं बघा, एका स्टँडवर मेणबत्ती ठेवायची आहे आणि त्या ट्यूबमधून तुम्हाला ती मेणबत्ती बघायची. त्याच्यानंतर तुम्हाला ती ट्यूब बेंड करायची आहे. ओके, हाताने. देन बेंड द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. व्हॉट डू यू सी. तर तुम्ही ती ट्यूब बेंड केल्यानंतर तुम्हाला ती मेणबत्ती नाही दिसणार. ओके, सो याचा अर्थ आहे की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, हेच हा सांगायचा प्रयत्न आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. इन विच स्टेप इज द फ्लेम ऑफ द कॅन्डल सीन क्लिअरली. तर कुठल्या ह्याच्यामध्ये जेव्हा ती स्ट्रेट असते ट्यूब तेव्हाच तुम्हाला क्लिअरली दिसते. जेव्हा ट्यूब बेंड केल्यावर तुम्हाला ती कॅन्डल दिसत नाही. सो लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज कॉल्ड लिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. ओके, तर ह्या एक्सपेरिमेंटमधून कळतं की लाईट ही स्ट्रेट लाईनमधूनच ट्रॅव्हल करते. वरच्या कार्डबोर्डच्या होल्समधून जी लाईट दिसत होती ती पण तशीच होती. ते होल्स डिस्प्लेस झाले की तुम्हाला ती लाईट किंवा ती मेणबत्तीची फ्लेम दिसेनाशी झाली. सो लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज कॉल्ड लिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. या प्रोसेसला लिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. प्रॉपगेशन म्हणजे ती लाईट जेव्हा पास होते, लिनियरली ती पास होते आणि लिनियरली ती आपल्याला एका लाईनमध्ये लाईट ट्रॅव्हल करते. त्यामुळे ती आपल्याला एका लाईनमध्ये एका लाईन थ्रू, एका सिंगल पाईप थ्रू किंवा होलमधून
बघितलं एकसारखे होल एका पाठोपाठ एक ठेवलेले होल्स असतील त्याच्यामधून बघितलं तरच ती आपल्याला दिसते. सो दिस process or this phenomenon is called linear propagation of light. Now we'll see the next part, reflection of light. How do we see an object? एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते? The rays of light falling on an object from a source of light are thrown back from the surface of that object. तर एक लाईट एका लाईटची रे किंवा लाईट जेव्हा एखाद्या वस्तूवर पडते तेव्हा ती त्या वस्तूवरनं मागे येते, वापस येते, रिफ्लेक्ट होते, परत येते. ओके, इट इज थ्रोन बॅक. तर कुठनं? तर त्या ऑब्जेक्टच्या त्या वस्तूच्या सरफेसवरनं ती आपटून परत मागे येते, तेव्हा ती आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसते. ओके, द रेज ऑफ द लाईट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट, नीट आहे का, फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एखादी लाईटची रे जेव्हा त्या वस्तूवर पडते दॅन इट इज थ्रोन बॅक, ती परत फेकली जाते फ्रॉम, कुठून? तर त्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरून. अँड दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. वी सी द ऑब्जेक्ट वेन द रिफ्लेक्टेड रेज रीच आवर आईज. जेव्हा ते रिफ्लेक्ट झालेले रेज आपल्याकडे येतात, आपल्या डोळ्यांवर पडतात, तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. ओके, तर रेज म्हणजे किरणं, ती दिव्याची किरणं जेव्हा त्या ऑब्जेक्टवर पडून परत येतात आणि आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा ती ऑब्जेक्ट आपल्याला किंवा ती वस्तू आपल्याला दिसते. तर नेक्स्ट पॅराग्राफ बघा. डू यू नो स्टार्स आर लुमिनस, प्लॅनेट्स सॅटेलाइट्स आर नॉन लुमिनस. तर स्टार्स आर लुमिनस म्हणजे त्यांची स्वतःची लाईट असते आणि प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट्स ह्या नॉन लुमिनस आहेत कारण ते दुसऱ्याकडून लाईट घेतात, म्हणजे सूर्याकडून लाईट घेतात. सो सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सर्फेस ऑफ द मून रिचेस अस. तर सनलाईट जेव्हा मूनवर पडते, ती सूर्याची किरणं, रेज ऑफ द सन फॉल ऑन द मून, ते रिफ्लेक्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला मून दिसतो. ओके, दॅट इज हाव वी कॅन सी द मून. वी कॉल दिस ॲज मून लाईट. तर सूर्यप्रकाश जेव्हा पडतो चंद्रावर आणि तो रिफ्लेक्ट होऊन आपण बघतो, आपल्या डोळ्यांवर पडतो, तेव्हा आपल्याला तो चंद्र दिसतो. त्याला आपण चंद्रप्रकाश म्हणतो. ओके, वी कॉल दॅट ॲज अ मून लाईट. ओके, नाउ विल गो टू द नेक्स्ट पेज. कॅन यू टेल इन विच ऑब्जेक्ट्स डू वी सी अ रिफ्लेक्शन? कुठल्या ऑब्जेक्ट्समध्ये आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं? तर इथे दाखवलं आहे आरसा बघा. ओके, आरशावर आपल्याला रिफ्लेक्शन दिसू शकतं. बाजूला त्याच्या लाकूड आहे, लाकडाची भिंत आहे किंवा लाकडाच्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत, तिथे रिफ्लेक्शन दिसतं का आपल्याला? तर नाही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन? व्हॉट कॉजेस द डिफरन्स? तर हे आपण पुढे बघूया. लेट अस सी हाऊ लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द 3 सर्फेसेस शोन अलॉंग साईड. आता हे 3 सर्फेसेस दाखवले आहेत, तिथे कसं लाईट रिफ्लेक्ट होते ते आपण बघूया. तर वरचा प्रश्न जो होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन, एखादी वस्तू आणि त्याचं रिफ्लेक्शन, ह्याच्यामध्ये फरक काय? सो व्हॉट कॉजेस द डिफरन्स? तो हा डिफरन्स कशामुळे येतो ते आपण बघूया. इथे एक्झाम्पल दिले. वेन यू सी युअर फेस इन द मिरर, आपण जेव्हा आपला चेहरा आरशामध्ये बघतो, द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर. आता तुमच्या चेहऱ्यावरची जी उजेड आहे, लाईट आहे, ती लाईट रिफ्लेक्ट होऊन आरशावर पडते. ओके, दॅट लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर आणि ती परत रिफ्लेक्ट होते आपल्या डोळ्यांवर अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक अगेन. आणि त्यामुळे आपल्याला आपला चेहरा आरशामध्ये दिसतो. दॅट इज वाय यू सी द इमेज इन द मिरर. तर प्रोसेस काय आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा उजेड आरशावर पडतो, आरशावरनं परत रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला तो दिसतो, तुमच्या डोळ्यांवर येतो, त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा आरशामध्ये दिसतो. गॉट इट? डू यू सी युअर इमेज इन अ ग्लास पेन? तर एखाद्या काच असते, गाडीची काच दाखवली बघा इथे, तर आपल्याला आपला चेहरा दिसतो. यू डू ऑल्दो इट इज समवॉट फेंट. क्लिअर नसलं तरी पण आपल्याला तो दिसतो. येस, यू डू. डू यू सी युअर इमेज इन अ ग्लास पेन? येस, यू डू ऑल्दो इट इज समवॉट फेंट. फेंट म्हणजे दुर्कट, अस्पष्ट. नो इमेज विल बी सीन ॲट ऑल
ऑन अ वुडन सर्फेस. तर वुडन सर्फेसवर अजिबात तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार नाही. यू मे हॅव सीन युअर इमेज फॉर्म्ड इन सर्फेसेस सच ॲज अ न्यू स्टील डिश किंवा स्टीलची भांडी जेव्हा नवीन आणता तुम्ही तेव्हा आपल्याला त्याचा आपला चेहरा दिसतो. ग्लॉसी ग्रॅनाईट किंवा शाईन होणारं ग्रॅनाईट असतं. द ग्लॉसी ग्रॅनाईट क्लॅडिंग ऑफ अ वॉल अँड अ स्टील वॉटर इन अ लेक किंवा टाईल्स असतात बघा ग्रॅनाईटचे, ते एकदम पॉलिश केलेले असेल तेव्हा आपल्याला थोडं आपला अस्पष्ट चेहरा दिसतो. नंतर संत पाणी असतं तळ्यामध्ये, त्याच्यात पण आपल्याला आपला चेहरा दिसतो. सो मेक अ लिस्ट ऑफ अदर सिमिलर सर्फेसेस. आपल्याला तुम्ही एक लिस्ट करा कशामध्ये कुठल्या चकाकणारी वस्तू असतात त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, इमेज दिसते, त्याचे लिस्ट करा. अँड कम्पेअर द इमेजेस सीन इन देम. मेक अ गॅस अबाउट द प्रॉपर्टी ऑफ अ सर्फेस ड्यू टू विच अन इमेज इज फॉर्म्ड. डिस्कस दिस विथ युअर टीचर्स अँड पॅरेंट्स. तर प्रत्येक वेगवेगळी इमेज तुम्ही डिस्कस करा की ती इमेज कसली होती. एक होतं स्टील, इथे एक काच आहे गाडीची, दुसरा आहे आरसा. सो अशा वेगवेगळ्या त्यांचं टेक्स्चर तुम्ही डिस्कस करा. ओके. इमेजेस इन अ प्लेन मिरर. स्टँड इन फ्रंट ऑफ अ प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट. तर आरशासमोर उभे राहा आणि तुमचा चेहरा बघा. ओके. रेज युअर राईट हँड. विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेज्ड. तुम्ही जर उजवा हात उंचावला आरशासमोर उभा राहून तर आरशामध्ये तुमचं जे प्रतिबिंब आहे, तुमची इमेज आहे, त्या इमेजने त्याचा लेफ्ट हँड उचलला असं दिसतंय. तुम्ही तुमचा राईट हँड उचलला तर त्या इमेजने लेफ्ट हँड उचलल्यासारखं तुम्हाला वाटतं. व्हॉट चेंज डू यू सी इन द इमेज इफ यू डिक्रीज ऑर इन्क्रीज युअर डिस्टन्स फ्रॉम द मिरर. तुम्ही लांब गेला, जवळ आला तर कसं वाटतंय तुम्हाला. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ द मिरर इमेज. तर हाईटमध्ये काय फरक दिसतोय का पुढे मागे गेल्यावर, तर ते नोटीस करा आणि लिहून ठेवा. द लेफ्ट अँड राईट साईड्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर. तर मग सांगितल्याप्रमाणे एक्सचेंज झालेलं असतं. तुम्ही उजवा हात उंचावला की तिथल्या इमेजमधला डावा हात वर गेलेला तुम्हाला दिसतो. ओके. आणि डावा हात उंचावला तर उजवा हात. ऑपोजिट हँड्स आर द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर. ओके. लेफ्ट अँड राईट साईड्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट, जो ओरिजिनल तुम्ही आहात, तुमचं लेफ्ट साईड अँड राईट साईड एक्सचेंज झाल्यासारखी वाटते आरशामधल्या इमेजवर. ओके. द इमेज इज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट. आता हा दुसरा प्रश्न जो काय आहे की व्हॉट चेंज डू यू सी इन द इमेज इफ यू डिक्रीज ऑर इन्क्रीज युअर डिस्टन्स फ्रॉम द मिरर. तर द इमेज इज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट. तर सॉरी, द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट. जसं तुम्ही आरशापासून लांब जाल तसं त्या आरशामधला मुलगा किंवा मुलगी, तुमची इमेज, ती पण लांब गेल्यासारखी वाटते. ओके. तुम्ही जेवढ्या जवळ याल तेवढी ती इमेज पण जवळ येते. आणि इफ देर एनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ द मिरर इमेज. तर हाईटमध्ये काय फरक आहे का, तर साईज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. तर तुम्ही बाहेर तुमची जेवढी हाईट आहे तेवढीच ती हाईट दिसते. ओके. द साईज ऑफ द इमेज इज सेम ॲज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथे काय, तर तुम्ही आरशासमोर उभे राहिलेला तुम्ही जे आहात ती म्हणजे ऑब्जेक्ट. आपण एक्झाम्पल घेतले. तर तुम्ही कुठलीही वस्तू ठेवून पण बघू शकता. एक बुक देऊन आरशासमोर घ्या आणि ते पुढे मागे करा, उंच करा, तर त्याची साईज कशी आहे, त्याच्यावर लिहिलेली लेफ्ट साईडला लिहिलेलं तुम्हाला त्या साईडला दिसणार आहे, राईट साईडला, असं सगळं तुम्ही करून बघू शकता. आता हाऊ विल यू लाईट अप अ डार्क रूम युझिंग रिफ्लेक्टेड लाईट. आणि ट्राय टू स्टार्ट द टी व्ही बाय ऑपरेटिंग द रिमोट कंट्रोल फ्रॉम बिहाइंड इट. तर रिमोट कंट्रोल टी व्हीच्या मागं उभं राहून चालू करायचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही एखाद्या डार्क रूममध्ये लाईट कशी लावाल. ओके. रिफ्लेक्टेड लाईट किंवा म्हणजे जो आपला बल्ब असतो तो आपण तुम्ही कसा पेटवणार, ते हे एक्झाम्पल्स ऑफ रिफ्लेक्टेड लाईट्स आहेत. सो विल गो टू द नेक्स्ट पेज. अ पिन होल कॅमेरा. Take an empty cylindrical box. Remove its cap on one side and paste a thin white paper in its place. तर मला काय करायचं आहे, एक सिलेंड्रिकल एक बॉक्स घ्यायचा आहे जो गोल असेल. ओके. हॉलो. त्याचे एक साईड त्याचं झाकण असेल तर ते काढायचं आहे. रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड आणि त्याच्या जागी एक व्हाईट कलरचा थिन पेपर लावायचा आहे. ते चित्रामध्ये तुम्हाला सिलेंड्रिकल दिसत असेल, एक पिन होल कॅमेरा बनवलेला. तर एका साईडचं त्याचं कॅप काढायचं आणि त्याचे थिन व्हाईट पेपर लावायचा आणि दुसऱ्या साईडला
जिथे त्याचा कॅप असेल त्या कॅपला सेंटरला एक होल करायचा आहे. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. आता लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आता तुम्हाला कॅन्डल ठेवायचे त्या होलसमोर. ओके, आणि असं की त्या होलच्या समोरच असली पाहिजे, त्या होलमधनं लाईट पास झाली पाहिजे. जिथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतं तशी तुम्ही ठेवायची. ती त्या कॅन्डलची जेवढी हाईट आहे त्याच्या कॅन्डलच्या मधोमध जो येईल पॉईंट, तिथे त्याच्यासमोर तुम्हाला तो सिलेंड्रिकल बॉक्स ठेवायचा आहे विथ अ होल ऑन वन साईड. सो लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. तर आता काय होणार आहे, नाव यू विल सी अन अपसाईड डाऊन इमेज. आता तो व्हाईट, दुसऱ्या साईडला जो व्हाईट पेपर लावला आहे तिथे तुम्हाला उलटी कॅन्डल, अपसाईड डाऊन कॅन्डलची इमेज दिसणार आहे. खरं हे कसं होतं, नाव यू विल सी द अपसाईड डाऊन इन्व्हर्टेड इमेज ऑफ द फ्लेम ऑन द थिन पेपर ॲट द अदर एंड. तर ह्याचा अर्थ काय की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आता एक होल सेंटरला आहे, फ्लेम जी स्ट्रेट जाणार, जी वरचं टोक आहे फ्लेमचं ते पास झाल्यावर लाईन स्ट्रेट आहे, त्यामुळे वरून ती अशी खाली जाणार. त्यामुळे नॅचरली व्हाईट पेपर जिथे लावला आहे तिथे ते वरचं टोक दिसणार आहे. आणि कॅन्डलची खालची बाजू, ती पण जी फ्लेमची खालची बाजू, ती पण जी स्ट्रेट लाईनने जाणार आहे ती आता खालून वर चालली आहे, त्यामुळे ती त्या साईडच्या पेपरच्या वरच्या बाजूला दिसणार आहे. त्यामुळे ही फ्लेम तुम्हाला अपसाईड डाऊन किंवा इन्व्हर्टेड, उलटी झालेली दिसणार आहे. ओके, ह्याच्याने प्रूव्ह होतं की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. तर इथे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जो प्रश्न आहे, वाय इज द इमेज ऑफ द डायफ्राम ऑफ द पिन होल कॅमेरा इन्व्हर्टेड, तर ह्याचं हे आता मी एक्सप्लेन केलेलं उत्तर आहे. ओके, नाव नेक्स्ट इज, कॅन यू टेल व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस ऑन लुकिंग थ्रू द विंडोज इन द पिक्चर, व्हॉट कॉजेस द डिफरन्स. आता हे 3 विंडोज दाखवले आहेत आरसे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतं, तिघांमधला फरक काय. तर ओके, द सेकंड क्वेश्चन इज द पिक्चर शोज ट्रान्सपरंट, ओपेक, ट्रान्सल्युसंट विंडो पिन्स, स्पॉट दॅम. तर एका प्रश्नात विचारले की व्हॉट कॉजेस द डिफरन्स, त्यांच्यामध्ये डिफरन्स येण्याचा, वेगवेगळे असण्याचं कारण काय. तर एक आहे ट्रान्सपरंट, ज्याच्यातून क्लिअरली दिसतं बाहेरचं आरशातून. दुसरं आहे ओपेक, ओपेक म्हणजे त्याच्यातून अजिबात दिसत नाही आहे. आणि थर्ड आहे ट्रान्सल्युसंट विंडो पिन्स, त्याच्यातनं थोडंसं धुरकट दिसतंय. ओके, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन वी मे ऑर मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साईड थ्रू इट. तर कशा प्रकारची काच आहे त्याप्रमाणे आपण त्याच्या आरपार बघू शकू किंवा नाही बघू शकू, आपल्याला दिसेल किंवा नाही दिसेल, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन. आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, द ओपेक अँड द ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट्स फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग. तर तुम्हाला एक टास्क आहे की कुठले ट्रान्सपरंट आहे ज्याच्यामधून तुम्ही आरपार बघू शकता, काय ओपेक कुठले आहे ज्याच्यामधून अजिबात बघू शकत नाही, ट्रान्सल्युसंट म्हणजे ज्याच्यातनं थोडंसं धुरकट दिसतं, असे कुठले ऑब्जेक्ट्स, प्रत्येकाचं टाईप ते तुम्हाला ते सेपरेट करायचे, आयडेंटिफाय करायचे 3 भागांमध्ये. ओके, तर कुठले वस्तू दिले तुम्हाला, तर पीस ऑफ ग्लास दिला आहे, वॅक्स पेपर दिला आहे, टिंटेड ग्लास दिला आहे, ऑइल पेपर दिला आहे, व्हाईट प्लास्टिक, टी केटल, नोटबुक, क्लॉथ, वॉटर, वुडन कबर्ड, शीट ऑफ अ नोटबुक. तर मी वरती एक्सप्लेन केल्याप्रमाणे 3 मटेरियल्स तुम्हाला इथे सांगितले आहेत बघा. द मटेरियल थ्रू विच द लाईट पासिस इज सेट टू बी ट्रान्सपरंट, द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेट टू बी ओपेक, and the material through which light passes partially is said to be translucent. Okay, now let's see formation of shadow. Take an electric torch and flash its light on the wall. Now make your friend stand in between the torch and the wall and what happens. तर टॉर्च घेऊन तो भिंतीवर त्याचा उजेड मारला किंवा दाखवला टॉर्च वॉलकडे, तर तुम्हाला काय दिसतं, तर लाईट पडते वॉलवर. नंतर वॉलच्या आणि टॉर्चच्या मध्ये तुमच्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला उभं केलं तर तिची शॅडो त्या वॉलवर
दिसते. ओके, सो दिस इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. सो इफ एन ओपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट. तर ओपेक ऑब्जेक्ट, ज्याच्यातून लाईट पास होत नाही, आपल्याला त्याच्यातून आरपार दिसत नाही, अशी वस्तू जर लाईटच्या समोर आली तर लाईट त्याच्यातून पास होत नाही ऑब्व्हियसली. आणि ॲज अ रिझल्ट लाईट डज नॉट रीच अ वॉल और एनी अदर सर्फेस ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट अँड द पार्ट रिमेन्स डार्क. त्यामुळे ती आकृती जी असते ती त्याचा उजेड लाईट पास होत नसल्यामुळे त्याची आकृती आपल्याला त्या भिंतीवर दिसते. ओके, तो पार्ट डार्क राहतो, त्याच्यातनं लाईट पास होत नाही, त्यामुळे ती आकृती डार्क राहते आणि दिस डार्क पार्ट इज कॉल्ड अ शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. कंपेअर द ऑब्जेक्ट्स इन युअर एन्व्हायरमेंट विथ द शॅडो दे फॉर्म. तर आता तुम्ही असं प्रत्येक वस्तू अशी धरून त्याची शॅडो तयार करू शकता आणि हे एक्सपेरिमेंट करू शकता. Ask your friend to stand in a certain distance from you in a big room and obtain the shadow of your friend on the wall with the help of a torch. ते मगाशी तोच आहे, ते तुमच्या मित्राला भिंतीसमोर उभं राहायचं आणि त्याच्यावर टॉर्च मारायचा, त्यामुळे त्याचे शॅडो भिंतीवर पडेल. नाव कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स. ऑब्झर्व अँड मेक अ नोट ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन द शॅडो. आता अजून तुम्हाला त्या थोडे ॲक्शन्स करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस बदल होत आहेत ते बघायचं आहे. सेंड अ फ्रेंड क्लोजर टू द वॉल. त्या फ्रेंडला तुम्ही जवळ भिंतीच्या जायला सांगा, तुमच्या जवळ यायला सांगा. दुसरं आणि तिसरं म्हणजे यू मूव फर्दर फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एका जागेवर उभं राहायचं, तुमच्या फ्रेंडला पुढे मागे यायला सांगायचं, पुढे किंवा मागे, एकदा पुढे एकदा मागे. नंतर तुम्ही फ्रेंडला तिथेच उभं करायचं, नंतर तुम्ही एकदा पुढे एकदा मागे जायचं. नंतर होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो. नंतर टॉर्च वरती थोडा घ्यायचा आणि थोडा खाली, आणि लेफ्टला आणि राईटला. ओके, गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन टू द राईट ऑफ द फ्रेंड. नंतर तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या राईटला जायचं आहे आणि लेफ्टला जायचं आहे. तर ह्यामुळे काय चेंजेस दिसतात तुम्हाला शॅडोमध्ये ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे. द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड ओनली वेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. तर शॅडो कधी तयार होतो, जेव्हा त्या ऑब्जेक्टचा शॅडो कधी तयार होतो, जेव्हा त्या ऑब्जेक्टमधून लाईट पास होत नाही. द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द सोर्स ऑफ द लाईट. तर शॅडो कसा दिसतो, ओके, शॅडोचा टाईप कशावर डिपेंड असतो, तर लाईटचा जो सोर्स असतो त्याचा त्या ऑब्जेक्टपासूनचा डिस्टन्स किती आहे, रिलेटिव्ह डिस्टन्स, त्याच्यावर डिपेंड करतो. ओके, द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑर द स्क्रीन ऑन विच द शॅडो इज फॉर्म्ड. तर तीन गोष्टी लागतात इथे, सोर्स ऑफ लाईट, तो ऑब्जेक्ट आणि ती स्क्रीन. हे कुठे कुठे आहेत त्यांचं डिस्टन्सेस एकमेकांपासून, त्यांचे डिस्टन्सेस ह्याच्यावर शॅडोची टाईप किंवा शॅडो कसा दिसतो हे डिपेंड करतं. तर शॅडो कसा दिसतो हा कुठल्या तीन गोष्टींवर डिपेंड करतं. एक तर सोर्स ऑफ लाईट, ज्याची शॅडो पडणार आहे तो ऑब्जेक्ट, आणि जिथे शॅडो पडणार आहे ती जागा, ती स्क्रीन. ओके, द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट फॉर्म्ड ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग्स अँड इव्हनिंग्स अँड शॉर्ट इन द आफ्टरनून. तर आपली सावली तुम्ही बघितलं असेल की सकाळची आणि संध्याकाळची आपली सावली आपल्या हाईटपेक्षा मोठी असते आणि दुपारची आपल्या हाईटपेक्षा कमी असते. वी कॅन इझिली नोट दिस चेंजेस इफ यू ऑब्झर्व द ट्रीज अलॉंग द रोड साईड. ते झाडांचं सुद्धा असंच असतं, झाडांची सावलीसुद्धा अशीच असते. सकाळी आणि संध्याकाळी उंच मोठी असते आणि दुपारी शॉर्ट असते. दिस चेंज इन द शॅडो डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ लाईट. तर ही शॅडोची मध्ये जो चेंज येतो तो लाईट सोर्सवर डिपेंड असतो आणि द ऑब्जेक्टवर डिपेंड असतो, आणि ऑल्सो ऑन द सरफेस ऑन विच द शॅडो इज फॉर्म, म्हणजे जमीन आपली त्याच्यावर पण डिपेंड असतं. ओके, तर सूर्य आहे सोर्स, झाड आहे ऑब्जेक्ट, आणि आपली जमीन आहे द सरफेस ऑर द स्क्रीन ऑन विच द शॅडो इज फॉर्म्ड. A sundial. A sundial is an instrument that indicates the time with the help of the extent
अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म्ड इन द सनलाईट. आता सन डायल म्हणजे पुराण्या जमान्यात म्हणजे आधीच्या काळामध्ये टाईम बघण्यासाठी, जेव्हा घड्याळं नव्हती तेव्हा टाईम बघण्यासाठी शॅडोचा उपयोग केला जायचो. म्हणजे शॅडोचं डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे त्याच्याप्रमाणे टाईम ठरवला जायचा, दिवसातला किती वाजलेत साधारण असं. अ सन डायल इज अन इन्स्ट्रुमेंट दॅट इंडिकेट्स द टाईम विथ द हेल्प ऑफ एक्सटेंट अँड डायरेक्शन ऑफ द शॅडो. तर सावली कुठे गेली आहे, कुठल्या दिशेला गेली आहे आणि किती गेली आहे, एक्सटेंट आणि डायरेक्शन. एखाद्या दिशेला ती कितपत गेली आहे आणि कुठल्या दिशेला गेली आहे ह्याच्यावरनं टाईम ठरवला जायचा. विथ द हेल्प ऑफ द एक्सटेंट अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट, कुठल्याही ऑब्जेक्टचं फॉर्म्ड इन द सनलाईट. तर सूर्यप्रकाशामुळे एखाद्या ऑब्जेक्ट एखाद्या झाड किंवा डोंगर जे काय असेल त्याचं किंवा कुठलीही वस्तू ती कुठल्या डायरेक्शनला गेली आहे आणि कितपत गेली आहे त्याच्यावरनं टाईम ठरवला जायचा. अर्लियर टाईम वॉज मेजर्ड बाय प्लेसिंग अ स्टिक पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द अर्थ. तर एक काठी ठेवली जायची अर्थच्या पॅरलल ॲक्सिस ऑफ द अर्थच्या पॅरलल. ओके. अँड बाय नोटिंग द पोझिशन ऑफ इट्स शॅडो ऑन द डायल ॲट डिफरंट टाईम्स ऑफ द डे. तर टाईम असा मेजर केला जायचा की स्टिक पॅरलल ठेवली जायची अर्थच्या आणि त्याची पोझिशन नंतर त्याचे नोटिंग द पोझिशन ऑफ द शॅडो, त्याच्या सावलीचं पोझिशन बघून त्या डायलवर ऑन द डायल वेगवेगळ्या टाईमला ॲट डिफरंट टाईम्स ऑफ द डे अशा प्रकारे टाईम बघितलं जायचं. द सन डायल गिवन इन द पिक्चर इज ॲट जंतर मंतर न्यू दिल्ली. तर आता तुम्हाला एक ते पिक्चर दिसतं सन डायलचा, तर ते कुठे आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे आहे. द रिसर्च वर्क प्रेझेंटेड बाय द इंडियन सायंटिस्ट सर C.V. रामन रिगार्डिंग स्कॅटरिंग ऑफ लाईट इज नोन ॲज रामन इफेक्ट. तर सायंटिस्ट C.V. रामन ह्यांनी रामन इफेक्ट म्हणून लाईट स्कॅटरिंगचा शोध लावला. ही डिस्कवर्ड दिस इफेक्ट ऑन 28 फेब्रुवारी 1928. टू कॉमेमोरेट दिस इव्हेंट 20th February is celebrated as National Science Day since 1987 in India. तर 20th फेब्रुवारी हा सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. तर टू कोमेमोरेट दिस इव्हेंट, कोमेमोरेट म्हणजे काय, तर आठवण करून देण्यासाठी. रामन इफेक्ट ह्यांनी शोध लावला तर त्यांची आठवण म्हणून टू कोमेमोरेट दिस इव्हेंट 20th फेब्रुवारी सेलिब्रेटेड ॲज अ नॅशनल सायन्स डे. कधीपासून, तर 1987 पासून. ओके. आता इथे तुम्हाला जम्मत करायची आहे, लिटिल फन. यूज युअर हँड्स अँड फीट टू मेक डिफरंट शेप्स ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. यू कॅन ट्राय दिस. नाव apparatus, a glass, water, a large white sheet of paper. तर ह्या एक्सपेरिमेंटसाठी या गोष्टी लागतील तुम्हाला. प्लेस अ ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ शीट ऑफ पेपर इन द विंडो सो दॅट इट रिसिव्स डायरेक्ट सनलाईट वॉट इज सीन ऑन द पेपर. जेव्हा तुम्ही ग्लास भरून एका पेपरवर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे, तर तुम्हाला काय कलर दिसतं त्याच्यामध्ये, रेनबो कलर दिसतो आपल्याला बघा. कॅन वी डू द सेम in the dark room with the help of a prism or a torch? What do we learn from this? तर आपण हे एका अंधाऱ्या रूममध्ये टॉर्च घेऊन एका प्रिझमवर जर ठेवू शकतो का, प्रिझम घेऊन तर करू शकतो, तेव्हासुद्धा आपल्याला असा रेनबो कलर दिसतो. नाव द नेक्स्ट ॲपरेटस इज सोप, वॉटर अँड अ स्मॉल लूप ऑफ वायर. इफ यू डीप द वायर लूप इन द सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट, सोप बबल्स आर फॉर्म्ड. तर एक तुम्ही ते खेळ बघितला असेल ना, बबलचा, त्या हवेत फुंकर मारली साबणाच्या पाण्यावरती रिंग बुडवून त्या रिंगमधून बबल्स येतात. सो आणि ते कलरफुल दिसतात. दिस ब्युटिफुल कलर्स ऑफ द रेनबो आर सीन इन दिस बबल्स. तर त्या बबल्समध्ये सुद्धा रेनबो कलर्स आपल्याला दिसतात. आणि व्हॉट डू यू सी ऑन होल्डिंग CD इन द सन. ती ही CD पण सूर्यप्रकाशात धरली, त्याच्यामध्ये पण रेनबो कलर्स दिसत आहेत. तर इन द पास्ट द ब्रिटिश सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन मेड अ स्पेशल डिस्क. आयझॅक न्यूटन ह्यांनी, सायंटिस्ट जे होते त्यांनी एक डिस्क तयार केली आणि वन साइड ऑफ डिस्क वॉज डिवायडेड इक्वली इंटू 7 पेटल्स ऑफ 7 कलर्स. तर 7 रंगाचे 7 चित्रामध्ये तुम्हाला दिसतात बघा, 7 रंगाचे 7 पेटल्स केले त्या डिस्कवर. तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. द डिस्क वॉज फिटेड ऑन द स्टँड अँड रोटेटेड फास्ट. ती डिस्क एका स्टँडवर ठेवली आणि ती जोरात फिरवली गेली
आणि ॲज द डिस्क रोटेटेड द 7 कलर्स डिसअपियर्ड अँड ओनली व्हाईट वॉज सीन. आणि जेव्हा ती फास्ट फिरवली गेली तेव्हा ते 7ही रंग गायब झाले आणि एकच पांढरा कलर दिसू लागला. दिस प्रूव्ड दॅट सनलाईट इज मेड ऑफ 7 कलर. तर ह्याच्यावरून शोध लागला की सनलाईट जे आपल्याला सूर्यप्रकाश जो आपल्याला व्हाईट पांढरा दिसतो तो 7 रंगांनी बनलेला आहे. ओके, दॅट इज वाय द डिस्क इज नोन ॲज न्यूटन्स डिस्क. अँड द न्यूटन रोट अ बुक कॉल्ड ऑप्टिक्स अबाउट लाईट. त्यांचं एक पुस्तकसुद्धा आहे, त्याचं नाव आहे ऑप्टिक्स. लाईटच्या संदर्भात सगळी त्याच्यामध्ये माहिती आहे. ऑलवेज रिमेंबर दॅट द शेप ऑफ अ शॅडो डिपेंड्स अपॉन सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑन विच इट इज फॉर्म्ड. वी शुड नॉट गेट फ्रायटन बाय द शॅडोज वी सी ॲट नाईट बिकॉज देर इज अ सिम्पल सायन्स बिहाइंड दॅट. तर रात्रीचं आपण सावलीला बघून घाबरतो, तर त्याच्या घाबरायचं कारण नाही आहे, ते एक सिम्पल सायन्स आहे, तो आहे आपला शॅडो. व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपल्याला काय काय शिकलो आता. तर अ सबस्टन्स दॅट एमिट्स लाईट इज अ सोर्स ऑफ लाईट. ज्याच्यामधनं लाईट येते ती लाईटचा सोर्स आहे. तो सबस्टन्स ज्याच्यामधनं लाईट येते दॅट इज अ सोर्स ऑफ लाईट. जिथनं उगम लाईटचा होतो तो लाईटचा सोर्स आहे. द नॅचरल सोर्स ऑफ लाईट्स आर सन, स्टार्स, फायरफ्लाईज एक्सेट्रा. द लॅटर्न, द फ्लेम ऑफ द कॅन्डल and electric bulb are artificial sources of light. Light is propagated in a straight line. Light must be reflected from the surface of an object for object to be seen. Okay? Light must be reflected from the surface of an object for the object to be seen. हे आपण सगळं वरती शिकलेलो आहोत. In an opaque object obstructs the path of the light, it casts a shadow. ओपेक ऑब्जेक्टवर लाईट पडली की त्याच्यातनं लाईट पास होत नाही, त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टचा शॅडो तयार होतो. व्हाईट सनलाईट कंटेन 7 कलर्स. सायन्स वॉच. Many questions arise in our mind while studying science, some easy, some difficult. Where can we find the answers to them? डू नॉट कीप द क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. तर तुम्हाला प्रश्न पडतात, काही सोपे काही कठीण प्रश्न पडतात, तर हे प्रश्न तुम्ही विचारत जावा, तुमच्यापाशीच ठेवू नका. टीचर्स, पॅरेंट्स, फ्रेंड्स यांना विचारून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कीप आस्किंग दोज क्वेश्चन्स अँड लुक फॉर द आन्सर्स. द स्टोर ऑफ नॉलेज इज इनॉर्मस. ग्लीन ॲज मेनी पार्टिकल्स ऑफ इट ॲज यू कॅन. तर ज्ञान हे अफाट आहे. ओके, द स्टोर ऑफ नॉलेज इज इनॉर्मस. ज्ञान भरपूर आहे जगात, त्यामुळे त्याचे कण आपल्याला वेचता आले तर आपण ते वेचायचे आणि आत्मसात करायचे. सगळं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. प्रश्न आपल्याला पडले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजे. डिड यू एव्हर वॉन्डर व्हाय डू वी पकर आर लिप्स वेन ब्लोईंग अ कॅन्डल आउट. वेन वी पकर आर लिप्स वी लीव ओनली अ स्मॉल स्पेस फॉर द एअर टू कम आउट. दॅट इन्क्रीजेस द प्रेशर ऑन द एअर अँड इट हेल्प्स टू पुट आउट द कॅन्डल. आता आपण जेव्हा कॅन्डल किंवा वात किंवा आग अशी विझवताना फुंकर मारताना आपले ओठ जवळ घेतो आणि कारण त्याची जी आपली हवा बाहेर जाण्याची एरिया आहे तो कमी करतो आणि त्याच्यामुळे जास्ती प्रेशरने वारा बाहेर येतो, त्यामुळे ते लवकर विझली जाते किंवा फोर्सने कॅन्डल विझली जाते. सो वेन वी पकर आर लिप्स म्हणजे आपण ओठाचा चंबू करतो. पकर आर लिप्स वी लीव ओनली अ स्मॉल स्पेस. छोट्याशी जागा एअर बाहेर येण्यासाठी ठेवतो. स्मॉल स्पेस फॉर द एअर टू कम आउट. दॅट इन्क्रीजेस द प्रेशर ऑन द एअर. तर त्यामुळे एअरवर प्रेशर येतो, जास्ती फोर्समध्ये एअर बाहेर येते अँड हेल्प्स टू पुट आउट द कॅन्डल. तर हा लेसन शिकून झालेला आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि प्लेलिस्ट फॉलो करा, त्याच्यामुळे दुसरे लेसन्स मिळतील. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत नवीन लेसन घेऊन मी येते. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.